शुभ दुपार मित्रांनो आणि रामराम मंडळी. तर आज 16 एप्रिल. जसं की तुम्हाला माहिती आहे की काल होती बोर्डाची एक्झाम. मी पास झालेलो आहे, 82% पडलेत. आणि काही मी जसं की बोललेलो की आपण आता जंगलात जायचं, जंगल टूरला. आपल्याला मागच्या वेळेस आंबे वगैरे नव्हते भेटले. ह्यावेळेस काही आज आहे एक मित्र, ते नाव नाही सांगणार पण एक आहे. तो मी तुम्हाला बोललेलो की एका मित्रांसोबत तर मी जाऊन येईन. आता एकदा बघूया की खरंच आंबे वगैरे आता आलेत, काही 4 दिवसात येणार नाहीत. पण आता ऊन पण जास्त होते. आपण आपल्या व्हिडिओला पटकन सुरुवात करू. एवढ्या उन्हामध्ये पण आम्ही थांबलो नाही आणि आंबे आणि काजवांच्या चवासाठी आम्ही आमच्या मिशनवर निघालो. आता पावसात आहे ना, ही जी कुठणारी नदी वाहते ना, एकदा तिथपर्यंत जायचं माझा एक प्लॅन आहे. अजून पावसाळा आला नाही. पावसाळ्याला ना तेव्हा ही नदी कुठून वाहते ना, आपण तिथे जाऊया. मित्रांनो काही ऊन खूप लागतंय आणि काही आम्ही पटकनच्या पटकन आता जायचं ठरवतोय. कारण अजून जंगल खूप लांब आहे. काजूचं झाड भेटलं आहे आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त काजू आता आले. तुम्हाला दाखवतो गाईस, दाखवतो. हे बघा, तुम्हाला दिसत असतील काजू तर बघू शकता. ते बघा, हे बघा. अजून तिकडं पण तुम्ही बघू शकता. एक मिनिट दाखवतो. दिसतात काय बघा, बघा ते बघा. तिकडं दिसलेच असतील आता तुम्हाला. तर गाईस नेमकं बोंड पण आता यायला सुरुवात झालेली आहे मस्तच. आता ते एक काम करतो, मी एकदा काढून बघतो. तर जसं बोंड काढतोय, आयला लय वरती आहे बोंड. काटे काही छोटासा बोंड काढलाय. एकदा खाऊन बघतो खाण्यात. बघू शकता काही जास्त ऊन लागल्यामुळे पण आहे ना, हे जे बोंड आहेत ना, म्हणजे काही करवंद हे पण आता हे झालेत, म्हणजे सुकलेत. बाकी येतं म्हणजे मी तर बघतोय की एवढी हीट असून पण सगळे म्हणजे करवंद बिलकुल. ते बघ करवंद आहेत, थोडेसे करवंद दिसत आहेत, म्हणजे पिकले नाहीत. आम्ही इकडं जायचा प्लॅन करतो. अजून लय लांब जायचं आणि ऊन पण खूप आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी तिथं आलो आहे. पण तिथं बघा की आपण म्हणजे बघा तिथे फणस बघितलं ना मागच्या व्हिडिओमध्ये. तो फणस आत्ता कुणी तिथं काढून नेला. म्हणजे बहुतेक कोणतरी इथं आले. म्हणजे इथं जास्त कोण लोक येत नाही. मित्रांनो, फणस तर आपल्याला भेटलेला नव्हता, पण तुम्ही बाजूचा निसर्ग बघू शकता. कारण हे निसर्ग फक्त तुम्हाला ना फक्त कोकणातच भेटू शकतं. बाकी तर मी पुढे चालतच होतं. तेवढ्यात आहे ना, म्हणजे खाली खूप सारे म्हणजे अडथळे पण होते, पण तरी पण मी चालत होतो. कारण आपल्याला आपलं मिशन पूर्ण करायचं होतं म्हणूनच. काय हा बघा बिअर पाईलचा एवढा मोठा झाड आहे, पण एक पण आंबा नाही. म्हणजे काय आहे. आणि तो तिथं तो हे आहे, तो बघा काय बघू शकता. तिथं तो फणस आलाय. म्हणजे आपलं तो झाड तिथं पण एक आलेला मला, मी बघितलेला. पण तो तिकडे फणस तुम्हाला दिसत असेल. मागच्यापेक्षा इथं जास्त करवंद आलेत. हे बघा, जास्त करवंद म्हणजे इथंच आलेत. हे बघा, मागच्या वेळेस पण आलेली, पण ह्यावेळेस मी काढून देणार आहे. हे बघा, आता आपण आलो प्रॉपर जंगला. म्हणजे मागच्या वेळेस आपण फक्त तिथपर्यंतच आलेलो. आता मी आलो पुढे ह्या जंगलामध्ये. तर बघूया ते बघा तिथं म्हणजे मस्तपैकी तिथं आहेत भाई झाडं आंब्याचे. बघूया तिथं काय भेटतंय काय. चला बघा, केवढा मोठा झाड आहे भाई, केवढा. अजून एक म्हणजे आंबा नाही आला. हे तर म्हणजे खतरनाक गोष्ट आहे भाई, एक आंबा नाही आला म्हणजे. मित्रांनो, आता मी काय झाडावर चढायचं बघत होतो, पण काय म्हणजे नाही जास्त होतं. म्हणजे लय टाईम काय जमत नव्हतं. लय म्हणजे पुढं आहे. पण आता आंबे तर आले नाहीत. आंबे असते तर मी पक्का इथं चढलो असतो. बरं, आम्ही आता दुसरीकडे चाललो आहे. बघतो कुठे दुसरीकडे आंबे वगैरे आले. एवढ्या जंगलामध्ये जर नाहीच ना भेटले तर आम्ही नाही कशा खूप या जागेवर जाणार आहे, जे मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आता काहीच आम्हाला माहिती नव्हतं की काय होणार होतं. कारण काहीच मी अशा जागेवर चाललेलो जिथे ना म्हणजे जायला बिलकुल अलाउड नव्हतं साधारण गाववाल्यांना. म्हणजे तुम्ही गोष्ट एक्स्ट्रा म्हणजे ऑर्डिनरी गाववाल्यांना. कारण काहीच ते होतं एका मालकांचं जमीन. तरी पण आम्ही म्हणजे हिंमत करून माझा कॅमेरामॅन मित्र आणि मी करून तिथे गेलो. तुम्ही बघू शकता तिथे एक छोटीशी वाट आहे. तर आता आम्ही तिकडून जाणार होतो. एकदा बघूया की जे कसं काय एक्सपिरियन्स आहे आमचा. आणि खूप रिस्क घेऊन आम्ही जाणार होतो. म्हणजे कधी तुम्ही असं येऊ नका, कारण इथं खूप रिस्क आहे. सो आता मी पटकन आता छोट्याशा जागेतनं म्हणजे आम्हाला एक जागा भेटली, तिथून आम्ही गेलो पटकन. आणि कसं खरं सांगतो काय, खूप अडथळे आले आम्हाला जाताना. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे तिथे. ते आता मार्केट कोणतरी आहे भाई, म्हणजे आम्ही आता लपून फेकून आलो. तुम्ही बघू शकता की आम्हाला काजू वगैरे भेटलेलं. तिथं काजू वगैरे एकदम आहेतच. आणि तो मोठासा झाड भेटला इथं काजूंसोबत. हा हे काजू आहेत, हे काजू आहेत.
आता आम्ही पिशवीमध्ये तिथे भरून पण ठेवूयात म्हणजे आता हे काजू मला वाटत नाही तोडायचे. आम्ही आंब्याचं कधीपासून हे बघतो पण आंबे आम्हाला भेटत नाही. तर आता तिकडे एक आंब्याचं झाड आहे, तिथं आम्ही जायचं विचार करतो. पाखरं पण द्यायचं. मला वाटतं इथं आहे ना आंबे असतीलच, कारण इथं पाणी वगैरे देतच असतात लँडलॉर्ड त्यांचे. ते बघूया. मित्रांनो ते बघा, तुम्हाला जर फणस दिसत असतील, काही फणस आहेत तुम्हाला दिसलेच असतील. आता लय मोठे फणस आहेत ते बघा तिकडं. काढणार तर नाहीत, कारण जर काढले ना तर इकडे लँडलॉर्ड सोडणार नाही. बघा मस्तपैकी इकडं म्हणजे नीट बांधकाम करून ठेवलं एकदम पूर्णपणे. आता मी बाहेर निघतोय. मित्रांनो तर फायनली आम्ही चालू दुसऱ्या जागेवर, कारण आता आंबे वगैरे तर काय भेटले नाही आहेत. आज पण काही फेल झालं आहे. मला तर वाटतं काही नेमध्ये जायला पाहिजे, म्हणून म्हणजे बोलतात ना की यार कोणातरी मी आणले पार्टनर, त्याचा काही फायदा नाही झाला पाहिजे. त्याचा पण टाईम वेस्ट, माझा पण टाईम वेस्ट. तर मी आता मस्त AC मध्ये असतो, तो पण आता घरात असं चांगला तर काम करतो. आम्ही आता बघूया असं कुठे रिलॅक्सिंग कम्फर्ट जिथं भेटेल तर त्या जागेवर चाललो आता आम्ही. ऊन लागत होता म्हणून थोडा आईस्क्रीम आणि रिओ घेतला आहे माझ्या पैशाने. लय कंटाळा आलेला म्हणून हे घेतलं. बघा आम्ही पहिले इथं खेळायला यायचो पूर्ण काही फुल, म्हणजे पहिला इथं यायचो. इकडचा व्ह्यू पण एक नंबर आहे. आता जंगलमधनं बाहेर आलो आहे आणि आमचा विषय चालू आहे की एवढा आईस्क्रीम तर मन भरला नाही, तर मी चाललो आता अमूलच्या ह्याच्यामध्ये आईस्क्रीम पार्लरमध्ये, जिथं मी चांगलेवाले आईस्क्रीम खाऊ शकतो. चला आता आलो अमूलमध्ये. अमूलमध्ये येताच मी एक डार्क चॉकलेट ऑर्डर केला आणि एक चॉकलेट फिश नावाचं एक चॉकोबार मला खायला घेतला. खात गायज आता आम्ही घरी आलो आहे. फायनली आता घरी आलो आहे खूप उन्हातनं. फायनली आता आलो घरी. बाकी तुम्हाला सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत फॉलो असेल.